JEE questions on sequence and series किंवा त्याला आपण प्रोग्रेशन्स म्हणू. देर आर अर्थमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन, अर्थमॅटिको geometric progression, and there are some series in the chapter. The question asked in the JEE 2019 ही शिफ्ट, तुम्हाला शिफ्ट प्रमाणे क्वेश्चन जास्त दिसतात. काही जणांना असं वाटेल एकाच वर्षी 2021 एवढे प्रश्न कसं काय आले, कारण आपल्याकडे JEE ला एक्झाम ऑनलाईन आहे, प्रत्येक दिवशी वेगळा पेपर असतो. तर 2019 जर प्रत्येक शिफ्टचा काढला तर सिक्वेन्सची जर एक प्रश्न सापडेल. हा तुमचा 10 तारखेच्या शिफ्ट नंबर 1चा क्वेश्चन आहे. काय विचारलं? सम ऑफ k इंटू 1/2 टू द पॉवर k, k व्हेरी फ्रॉम 1 to 20. म्हणजे मला ही समेशन फाइंड आउट करायची. फाइंड द व्हॅल्यू ऑफ समेशन ऑफ 2 इंटू 1/2 टू द पॉवर k अँड k फ्रॉम 1 to 20. म्हणजे मला सम कुठली काढायची पहा, हिअर सॉरी k हिअर. If you put k equals to 1 into 1/2 to the power 1, 2 into 1/2 to the power 2, plus so on. हा काही लास्ट टर्म येईल 20 into 1/2 to the power 20. लास्ट टर्म काही प्लस अँड सो ऑन 20 into 1/2 to the power 20. हे आपले रिक्वायर्ड सम. या रिक्वायर्ड समला आपण यस मानूया. यस इज इक्वल्स टू 1/2 प्लस 2 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर प्लस पुढची टर्म काही 2 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 3. पॉवर वाढतोय, हा नंबर तेवढाच हा 2 नॉट 2 3 डिवायडेड बाय. देन नेक्स्ट टर्म इज 4 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 4 and so on. लास्ट टर्म काय आली आपली 20 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 20. 20 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 20, नॉट 10, 20. Okay, now complete that sum is now multiplied by half. हाफ न मल्टिप्लाय केलं इथे येईल 1/2 into 2 म्हणजे 1/2 स्क्वेअर. इथे पण हाफ न मल्टिप्लाय करा 2/2 क्यूब येईल. इथे पण हाफ न मल्टिप्लाय करा 2/2 टू द पॉवर 4 येईल. इथे पण मल्टिप्लाय करा 4/2 टू द पॉवर 5. म्हणजे प्रत्येक टर्म मधला डिनॉमिनेटर मधला 2 आपला वाढतोय. 1/2 न मल्टिप्लाय केलं ना प्रत्येकाला 1/2 असं झालं. आता इथे पहा जरा या टर्म्स कडे ऑब्झर्व करा. 2/2 स्क्वेअर 1/2 स्क्वेअर, 3/2 क्यूब 2/3 2 क्यूब, 4/2 टू द पॉवर 4 3/2 टू द पॉवर 4. ह्या टर्म्स कडे, क्रॉस टर्म्स कडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी असं का करतोय. यस मायनस हाफ ऑफ यस, यस सम त्याच्यातून हाफ ऑफ यस सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट करताना हा पहिला 1/2 ॲज इट इज, 2/2 स्क्वेअर मधून 1/2 स्क्वेअर गेला, 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर हाफ 1/2 स्क्वेअर. सबट्रॅक्शन काय येईल पण डिनॉमिनेटर सेम आहे, इट इज 1/2 स्क्वेअर. 3/2 क्यूब 2/2 क्यूब म्हणजे सबट्रॅक्शन काय येईल 1/2 टू द पॉवर 3. म्हणजे न्यूमरेटरला आता नेहमीच कंटिन्यू 1 1 1 1 1 येईल. इथे 1/2 टू द पॉवर 4 है ना, 4 - 3 अँड सो ऑन. फायनल टर्म आहे इथली ही एक अलीकडची टर्म असेल आणि या दोघांचं सबट्रॅक्शन येईल आपल्याला 20 - 19 म्हणजे 1/2 टू द पॉवर 20. आणि ही लास्ट टर्म तुम्हाला समजली की नाही पहा. वी सबट्रॅक्ट यस इक्वेशन and half of yes, subtraction of that 2, half as it is and last term as it is. असे आपण याच प्रकारचे सम मागे एका अर्थमॅटिक व जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये केलं का ती लॉजिक या प्रश्नाला वापरलं मी. हे सबट्रॅक्शन करताना इथून इथपर्यंत ऑब्झर्व करा. किंवा इथे हे पण केलं तर चालेल ना, एक टर्म योगायोगाने सारखे आल्यामुळे मी इथपर्यंत घेतो ब्रॅकेट.
1/2, 1/2 स्क्वेअर, 1/2 क्यूब अँड सो ऑन. काय आहे ती सम ऑफ जीपीज 1/2, 1/2 स्क्वेअर, 1/2 क्यूब म्हणजे रेशो 1/2 प्रत्येकात यायला आहे. हे समजलं पाहिजे की जीपी येईल. जीपीच्या समला फॉर्म्युला काय ए इन ब्रॅकेट 1 मायनस आर, आर इज 1/2 ब्रॅकेट टू दी पॉवर 20 डिवायडेड बाय 1 मायनस आर आणि फायनल जी टर्म आहे 20/2 टू दी पॉवर 21. ओके, दॅट इज एस मायनस हाफ ऑफ एस. सबस्ट्रॅक्शन पाहायचं हाफ ऑफ एस येईल. 1s मायनस हाफ एस इज हाफ एस. जीपी ची सम आली. आता फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. दॅट इज इक्वल टू, मी इथं काय करतो 2 न मल्टिप्लाय करतो म्हणजे मला फक्त ब्रॅकेट मध्ये राहील 1 मायनस 1/2 टू दी पॉवर 20 डिवायडेड बाय, इथं 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे 2 न मल्टिप्लाय केल्या -1 आणि -20 डिवायडेड बाय 2 टू दी पॉवर 21. इथं क्रॉस हे तर 1 आलं कोणाला कळण्यासारखे 2 - 1 इज 1 म्हणजे डिनॉमिनेटरला काही नाही लिहिले तरी चालते. 2 टू दी पॉवर 20 -1/1 आणि 20/2 टू दी पॉवर 21. हे कॅल्क्युलेशन थोडस मी वर लिहितो. हे इथलं कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे लिहितो मी. 2 टू दी पॉवर 20 -1 डिवायडेड बाय 2 टू दी पॉवर 20 अपॉन 1 लिहायची गरज नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 टू दी पॉवर 20/2 टू दी पॉवर 21. या दोघांचं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी, सबट्रॅक्शनचं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी एक 2 मी दोन्हीकडचा कॅन्सल करतो म्हणजे मला इथे येईल 2 टू दी पॉवर 20 आणि इथे येईल 2 कमी झाल्यामुळं 10 म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर येईल आपल्याकडे 2 टू दी पॉवर 20, न्यूमरेटरला येईल 2 टू दी पॉवर 20 -1, लक्षात घ्या इथे राहिलं 10. सो फायनल आन्सर इज 2 टू दी पॉवर 10 -11 बाय 2 टू दी पॉवर 20. 2 to the power 20 minus 11 by 2 to the power 20, that is required sum. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. जीडब्ल्यूला आलेला कुठलाही क्वेश्चन म्हटला तुम्ही तर थोडासा ट्विस्ट असतो, थोडासा, जास्त नाही. ही सम मला विचारलेली पण ती सरळ जीपी नाही. जीपी मध्ये मला कन्वर्ट करण्यासाठी मी हाफ ऑफ एस न तिला प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं का. इथे जर तुम्ही सबट्रॅक्शन केलात तर मध्ये येणारी टर्म जीपी आत्ता येते. जीपी ची सम लास्ट टर्म ॲज इट इज अँड हेस वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1/s. अरे हे करायला 1/s यस मिळायला पाहिजे होतं. हे 2 इकडे जवळ जा 1/s म्हणजे इकडे माझ्याकडे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये येईल आणि इथे येईल 2 टू दी पॉवर 19 आणि फायनल आन्सर येईल आपल्याला 2 टू दी पॉवर 20 -11 डिवाइडेड बाय 2 टू दी पॉवर 19. This is our correct answer for JEE 2019 question. पुढचा क्वेश्चन नंबर 2. If here A, B, C are in GP, हे 3 नंबर GP मध्ये and equations ax² plus 2bx plus c equal to 0 and another equation dx² plus 2ex plus f equals to 0, they have a common root. दोन कंडिशन दिल्या था. A, B, C are in GP. Because of A, B, C, these 3 are in geometric progression, then we get P square is equals to AC. आठवतं का फॉर्म्युला GP चा. Because they are in GP, then B square is equals to AC किंवा A by B is equals to B by C और B by A is equals to C by B. त्यामुळे ही इक्वेशन मिळेल बिकॉज दे आर इन जीपी. पण ह्या कंडिशनचा एक क्वाड्रॅटिक इक्वेशनशी काय संबंध आहे पहा. क्वाड्रॅटिक इक्वेशन पाय दॅट रूट्स ऑफ वन इक्वेशन इज गिवन बाय -b. इथं b च्या जागेवर 2b दिल्या प्लस और मायनस स्क्वेअर रूट b स्क्वेअर 4b स्क्वेअर
minus 4ac divided by 2e. सोल्युशन फॉर दॅट क्वाड्रॅटिक. इथे एक कन्फ्युजन करायचा प्रयत्न केला त्याने. आपल्याला सरासरी bx असते, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. इथे दिलं 2bx. तर फॉर्म्युला वापरताना x इक्वल्स टू मायनस 2b प्लस ऑर मायनस 2b चा स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2e. And because of b square equal to 4ac, b square equal 4ac equal to b square. कुठले करा b square बरोबर 4ac जर इथे ठेवलात तुम्ही, या ठिकाणी b square जागी 4ac ठेवलात, 4ac cancelled, and therefore roots are given by minus 2b by 2e only, because b square is ac, 4ac plus 4ac minus 4ac cancel, and hence x is equals to minus b by a. What are that? These are the two real and equal roots of this quadratic equation. Means the given quadratic equation under the given condition has two equal roots. Okay, and this root common with the रूट ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे हेच रूट आपलं या इक्वेशनचं पण आहे. आणि हे तुम्हाला 10th ला झाले का बरं? इट इज सोल्युशन फॉर द सेम इक्वेशन. सोल्युशन फॉर गिवन क्वाड्रॅटिक, इट इज सोल्युशन फॉर अनदर क्वाड्रॅटिक इक्वेशन. अँड सोल्युशन वी कॅन रिप्लेस द सोल्युशन इन द x इक्वेशन बाय x. that is 2a into minus b by a plus f equal to 0. Solution of first equation common with solution of second equation. Solution of first equation भेटला आपल्याला, ते आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवायचं. आता इथे काही मायनस डी सॉरी द स्क्वेअरिंग डी बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस 2be डिवायडेड बाय ए प्लस f equal to 0. Because it is solution of this solution satisfy the equation, ही कंडिशन मिळाली. पुन्हा बी स्क्वेअरला काय ठेवता येईल आपल्याला? बी स्क्वेअरला मला ठेवता येईल ac डिवायडेड बाय e बिकॉज गिवन. नेक्स्ट इज 2be डिवायडेड बाय e आणि प्लस f इज इक्वल्स टू 0. ओके, कंप्लीट इक्वेशनला a ने मल्टिप्लाय करा म्हणजे इथे एलिमिनेट होईल DAC. सॉरी, इथे a कॅन्सल होईल, नॉट DAC. इट इज DC minus 2be by a plus f equal to 0. And this is written as DC plus f is equals to 2be divided by a. 2be divided by a square. Here is not DAC, a cancel DC by a, DC by a, and this is the DC by a, AF multiply kara 2be, and it is the required condition for this question. Okay, आता ह्याला तुम्ही AP GP जे काय ऑप्शन विचारलं का त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता. पुन्हा एकदा रिपीट करतो मी. ABC आर इन GP कंडिशनला सोल्युशन फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला माहिती. रूट्स आर इक्वल त्याला नाही दिले पण एक कंडिशन म्हणून मिळाली. रूट्स आर रिअल अँड इक्वल मायनस बी बाय ए. दॅट सेम रूट इज इक्वेशन satisfied by second equation. Put in that we get the required condition. Okay. Next question, question number 3 आजचा. Let the sum of first n terms of this AP A1, A2, A3, and so on up to an B is given by 50n plus n into n minus 7 by 2 into capital A. What is A? Here A is a constant term. If D is a constant common difference, then what is the value of order here? D, A50. म्हणजे व्हॅल्यू काढायची डिफरन्स D ची आणि व्हॅल्यू काढायची A50 ची. What is A50? It is 50th term of this series sequence.
50th टर्म. आपल्याला दिले काय हे थोडस इथं शब्दात दिले, नीट पाहावाचं. मी लिहायलो का ते फक्त व्हेरीफाय करा. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस 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 अँड सो ऑन AN up to n, sum of first n terms A1 A2 A3 up to n, that sum is given by 50n plus n into n minus 7 divided by 2 into a, sum of n terms given by. म्हणजे थोडक्यात आपल्याला SN दिले. व्हॉट इज SN? इट इज 50n plus n into n minus 7 divided by 2 into a, SN दिले. आणि क्वेश्चन पाहिला तर मला AN विचारले. nth टर्म, n 50th टर्म, 50th टर्म काढता आली, nth टर्म काढता आली, कुठल्याही क्रमांकाची टर्म काढता येईल. आता आठवा, SN वरून TN काढायचा फॉर्म्युला. युजिंग SN फाइंड TN. वी नो द फॉर्म्युला TN is equals to SN minus SN minus 1. हा फॉर्म्युला मागे आपण घेतलेला आहे. सम ऑफ फर्स्ट n नंबर्स मायनस सम ऑफ फर्स्ट n मायनस 1 नंबर इज इक्वल्स टू TN. मग पहिले तुम्हाला इथे SN मायनस 1 काढावं लागेल. म्हणजे जिथे n आहे तिथे n मायनस 1 ठेवा. n च्या जागेवर n मायनस 1 ठेवलं 50n minus 50 plus again here n minus 1 into n minus 1 minus 7 n minus 8 a divided by 2. Now use this formula. Tn is equals to Sn minus Sn minus 1. हा फॉर्म्युला. Sn मधून हे सबट्रॅक्ट करा. 50n मधून 50 गेलं, हे मायनस मायनस प्लस 50 आलं, प्लस या दोघांचं सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम आहे, ए सेम आहे, म्हणून मी इथं ए ॲज इट इज, 2 ॲज इट इज. सबट्रॅक्शन कोणाचं? n इंटू n मायनस 7 मायनस n मायनस 1 इंटू n मायनस 8. सो Tn इज इक्वल्स टू 50 प्लस n स्क्वेअर. हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. n इथे मी सबट्रॅक्शन एक प्रोडक्ट पूर्ण करतो, n स्क्वेअर मायनस 7n. इथे काय पहा, n स्क्वेअर मायनस 9n प्लस 8, पण मायनसनं मल्टिप्लाय केल्यामुळं मायनस n स्क्वेअर प्लस 9 मायनस 8 इंटू कॅपिटल E डिवायडेड बाय सिंपल प्रोडक्ट आहे. हे दोघांचं सबट्रॅक्शन केल्यामुळं आलेली टर्म E अशी आला. Tn is equals to 50 plus n square cancel. इथे 8 9n 7n सबट्रॅक्शन आहे 2n minus 8 divided by 2 म्हणजे n minus 4 into capital A divided by 2 cancel झालं. फक्त काय राहिलं n minus 4 into A. कोण आले? एनी नंबर ऑफ टर्म आली पहा. Tn ऑफ द AP, nth टर्म ऑफ द AP. मला करायचं A50 म्हणजे मला करायचं T50. T50 तर इझिली मिळाला. T50 50th टर्म 50 टाकून द्या. 50 मायनस 4 46. सो इट इज 50 प्लस 46A. इट इज आवर फर्स्ट आन्सर A50. A50 ची व्हॅल्यू मिळाली. ती ऑप्शन मध्ये फक्त आता व्हेरीफाय करायचं काम आहे. ऑप्शन दिलंच असतं आपल्याला. आणखी एक काढायला सांगितलं डी काढण्यासाठी काय करतो मी? नेक्स्ट टर्म काढतो T51. याच्या पुढची टर्म इथं काय येईल? 50 प्लस 51 मायनस 4. 51 मायनस 4 काय येईल? 47A. या दोघांचा डिफरन्स, जवळच्या दोन टर्मचा डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेट टर्म इज कॉल्ड कॉमन डिफरन्स, अँड दॅट कॉमन डिफरन्स गिव्हन बाय सबट्रॅक्शन करा, फक्त येईल. सो आवर मेन आन्सर इज here
D. D is A, comma 50 plus 46A. आता क्वेश्चनला मला सांगायला 2 ते 3 मिनिट लागते, तर करायला तुम्हाला त्यापेक्षा कमी वेळ लागेल, कारण मी डबल काम करतो लिहिणं सांगणं. तसं पाहायला गेलं आपल्याला 25 क्वेश्चन, 25 क्वेश्चनला 60 मिनिट आहे JEE ला. याचा अर्थ तुम्हाला जवळपास म्हणजे 2.5 अडीच मिनिटापर्यंत वेळ मिळतो. आपण 2च गृहीत धरायचा तर बरोबर होते. सांगण्यामुळे वेळ, नाहीतर 2-3 मिनिटाच्या आत क्वेश्चन होतो. काही क्वेश्चन खूप सोपे असतात. हा प्रश्न त्या तुलनेने मला तरी सोपा वाटला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चला क्वेश्चन रीड करा. इफ द सम अँड प्रोडक्ट ऑफ फर्स्ट 3 टर्म्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर सम 33 and product is 1155. 3 टर्मची सम दिली, त्या 3 टर्मचा प्रोडक्ट दिलाय, अँड देन व्हॅल्यू ऑफ 11th टर्म. हे तुम्हाला दिलेलं पहिले समजून घ्या. 3 टर्मची सम आणि प्रोडक्ट दिलाय. लेट द टर्म्स इन ईपी. टर्म्स इन ईपी जर अझम्पशन करायचे असतील तर आपण कसे घेतो? A मायनस डी फर्स्ट टर्म, सेकंड टर्म अँड इट इज द थर्ड टर्म. कधी पण एपीच्या टर्म अझम्पशन करायचे असतील तर अशा करा. आता आम्हाला याने दिले काय? फ्रॉम द गिव्हन ए मायनस डी प्लस ए, या तिघांची सम दिली आपल्याला 33. ऍडिंग देम डी मायनस डी विल बी कॅन्सल्ड. वी गेट 3a इज इक्वल्स टू 33. therefore a is equals to 11. a मिळालं. पुन्हा आम्हाला एक कंडिशन याने दिलेली आहे. ऑल्सो गिव्हन दॅट द प्रोडक्ट a मायनस डी इंटू ए प्लस डी, दॅट प्रोडक्ट इज 1155. पण प्रोडक्ट घेताना फर्स्ट अँड लास्ट ब्रॅकेट पाहिजे. ह्याचा प्रोडक्ट काय? ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1155. ए व्हॅल्यू माहिती आहे 11. ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर सध्या तसंच राहू देतो, ए जरी माहीत असला तरी, कारण ह्या 11 मला डिव्हिजन मध्ये घेऊन जायचं आहे. म्हणजे ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर 11 डिवाइड केलं तर काही 105. ओके, 11 ना 115 पहले डिवाइड केलं तर ए स्क्वेअर ऑफ ए इट इज 121 minus d square is equals to 105. So 121 minus 105 is equals to d square, and therefore it is 16, and therefore d is equals to either plus or minus 4. AP साठी या 2 टर्म काढल्या की आपल्याला AP चं पाहिजे ते भेटते. काय करायचं आपल्याला? 11th term of AP. What is formula for 11th term of AP? Tn is equals to first term plus n minus 1 d. n म्हणजे इथे 11th term काढायचं, पण एक गोंधळ होऊ शकतो. a equals to 11 ही नंबर 2 ची टर्म. ही टर्म आपली आलेली आहे 11. तर a minus d काही a minus d. d is plus 4 and a is 33. 11 minus 4 is 7 आणि a plus d किती? a plus d 15. म्हणजे 3 टर्म आपल्याला मिळाल्या. इफ d इक्वल्स टू आपण प्लस 4 घेतलं तर, सो t 11 काही a प्लस here a is 7 प्लस n minus 1 that is 10. d is our 4, and so t11 is equals to 7 plus 4t is equals to 47. 11th term of AP. पण आणखी एक बदल करता येईल. a d बरोबर -4 घेतला तर d इक्वल टू -4 जर घेतला तर याच्यामध्ये फरक थोडासा पडेल. a 11 minus plus 4 that is 15. या टर्म उलट आहे तिला. फर्स्ट टर्म 15
11 7 आणि आता तुमची 11th टर्म ए हा घेतल्यामुळे फरक पडेल. तर ऑप्शन मध्ये तुम्हाला T11 घेताना ए हा 7 घेतला का 15 घेतला हे पाहावं लागेल. हे ऑप्शनवर डिपेंड आहे. यामध्ये हेच घेतले पण याच उत्तराला मी थांबतो. ओके. If A1, A2, A3, A4 and AN are in AP, given condition A1 plus A4 plus A7 plus and so on A16 up to A16 is 114. Then find the value of A1 plus A6 plus A11 plus A16. इथे 4 टर्मची सम काढायची आणि ती किती टर्मची सम दिली पहा. पण पहिली पहा, these terms are in AP whose first term arithmetic progression ची first term आपल्याला मिळालेली A1. Therefore nth term of our AP is given by A1 plus n minus 1 D. That is nth term of AP. Nth term of our progression is given by A1 plus n minus 1 D. मग तेव्हा तुम्हाला A1, A4, A7 काढता येते. म्हणून मी इथं करायलो दिले काय आपल्याला A1 प्लस A4 प्लस A7 प्लस 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 A16 इज इक्वल्स टू 114. या सफिक्सेस कडे पहा. A1 देन A4 देन A7. मग पुढे काय असेल A10 A13 A16. म्हणजे मध्ये दोन टर्म फक्त लिहिलेले आहेत 10 and 13. So A1 is first term A1. A4 is A1 plus 3D. A7 is A1 plus 6D. पुढची कोण आली A10. A10 is A1 plus 9D. Then A13 A1 plus 12D plus A1 plus 15D is equals to 114. आता या A1 च्या टर्म मोजा 1 2 3 4 5 6. Therefore it is 6 times A1 plus 3D 6D 9D 9D 18D 18 and 12. It is 30 plus 15. It is 45D is equals to 114. ही आपली दिलेली कंडिशन 1 मानूया. आणि आपल्याला विचारले काय व्हॅल्यू ऑफ A1 प्लस A6 प्लस A11 प्लस A16 is equals to A1 as it is. A6 can be written as A plus n minus 1D. Here A plus 10D plus A1 plus 15D. And now 1 2 3 4. This is 4A1 plus D चा टर्म हो जाता 5D 10D 15 it is 30D. मी तो 4A1 plus 30D ची व्हॅल्यू इथून काढता येईल का याचा विचार. 4A1 plus 30D 4A1 plus 30D आणि याचं काहीतरी पण रिलेशन आहे, जरा लक्षात घ्या. या इक्वेशनला जर आपण 30 येण्यासाठी किती डिवाइड करावं लागेल 30D येण्यासाठी आणि इथं 6A1 म्हणजे कम्प्लीट इक्वेशनला माझ्या मते इथं तुम्हाला 13 इथं 2 कॉमन काढू. इथं पण तुम्हाला एक ऍडजस्टमेंट करता येईल. आणि आता या इक्वेशनला मी 3 ने डिवाइड करतो थ्रू 3 divided by 3 divided by 3 and that is equals to 2 into 114 by 3. आणि हे तुमचा आन्सर. आता आन्सर काढलं तुमचं का. ओके. एकदा पहा A1 A2 A3 आर इन AP दिले. ह्या टर्म AP मधली सम पण फार इंटरेस्टिंग दिली. A1 A4 A7 इथे डॅश 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 अप टू A16 दिले. म्हणजे मधल्या टर्म आहेत लक्षात घ्या. आणि यावरून तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. या इक्वेशनला मी इथं मला कळणार नाही काय करायचं.
पण इथं आल्यावर कळालं की या इक्वेशनला 2a1 म्हणजे 3 ने डिवाइड करा, 3 ने डिवाइड करा, 3 ने डिवाइड करा आणि ही किंमत इथं टाकून द्या. आता तुम्हाला 3 ने डिवाइड करता येते, 2 ने मल्टिप्लाय करा, यू गेट द आन्सर. ओके, हे झाले तुमचे JEE आजचे 5 क्वेश्चन. JEE कडे जायचं म्हटलं की एक फॉर्म्युला 8वीला होता, त्याचं काय गरज आहे, 9वीला होता, एवढे काय तुम्हाला 8 to 11 and 12 कम्प्लीट मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले माहीत पाहिजे तर आणि तरच JEE बद्दल तुम्ही विचार करू शकता. मग मात्र JEE सोपे आहे. हे पूर्ण जास्तीत जास्त फॉर्म्युले आलेत का ते AP वरच आलेत आणि AP 10वीला सुद्धा आहे. थोडंसं का आपण पुढं सरकलो. मी केवळ काही जे तुम्हाला खूप चांगलं जमतंय ते केवळ मी करून देणार नाही. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही प्रश्न पाहू आणि मग पुढचा चॅप्टर चालू.